नमस्कार मंडळी. आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पावसाळा आहे तर पावसाळ्यात खरं तर ना मस्त पण वाटतं, पण काही अंशी या पावसामुळे ना पावसाळ्यात येणारे आजार जे असतात ना त्याची खूप भीती पण वाटते. बऱ्याचदा पावसाळ्यात होणारा आजार म्हणजे कावीळ. आणि या रोगाबद्दल आपल्यामध्ये ना खूप गैरसमज आपल्याला दिसून येतात. तर त्याबद्दलच आज थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर कावीळ म्हणजे काय? हो, पावसाळा आला की काविळीचं प्रमाण वाढतं. पाण्यात आपल्याला दूषित पाणी वगैरे सुद्धा मिळतं. काविळीमध्ये काय होतं माहिती आहे का? रक्तामध्ये बिलिरुबिन नावाचा एक भाग असतो. तो भाग वाढतो आणि त्याच्यामुळे त्वचा, डोळे हे पिवळसर दिसायला लागतात. नखं हे सगळं पिवळसर दिसायला लागतं. त्या अवस्थेला आपण कावीळ म्हणतो. कावीळ का होते आणि त्याची लक्षणं कोणती? कावीळ म्हणजे काय माहितीये का, की हा यकृताचा आजार आहे. यकृत म्हणजे लिव्हरचा आजार आहे आणि त्यामुळे यकृताचा काहीतरी बिघाड झाला यकृतामध्ये. पित्त नलिका जी असते म्हणजे बाईल डक्ट याच्यामध्ये काही अडथळे तयार झाले. काही आपल्याला कधी-कधी स्टोन असतात. हे स्टोन त्याचबरोबर व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच विषाणूजन्य संसर्ग आणि लाल रक्तपेशींचं प्रमाण जर जास्त झालं, त्यांचं विघटन जर जास्त झालं, तर त्यामुळे कावीळ होऊ शकते. काविळीमधलं लक्षण जर आपण बघितलं, तर खूप अशक्तपणा येतो, भूक कमी लागते, मळमळ होऊ लागतं, काही रुग्णांना तापसुद्धा येऊ शकतो. त्याचबरोबर डोळे, नख, त्वचा हे पिवळसर लघवी जी होते ती पिवळसर जास्त गडद अशी होते. ही सगळी काविळीची लक्षणं आहेत. पण हे कावीळची आता अशी समजा लक्षणं दिसली तर त्याचं निदान डायग्नोसिस कसं करायचं आणि सोनोग्राफी पण करतात का कधी कावीळमध्ये? आता रुग्णाला जर लक्षणं दिसतायत काविळीची, म्हणजे आता कुठलाही आजार झाला तर जनरली आपण डॉक्टरांकडे जातो. त्याप्रमाणे आपल्याला काविळीची जरी लक्षणं दिसायला लागली, तरी आपल्याला डॉक्टरांकडे जाणं, वैद्यकीय तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं. वैद्यकीय तपासणीमध्ये ह्याच्यामध्ये रक्त तपासतात. रक्तामध्ये बिलिरुबिनचं प्रमाण किती आहे ते बघतात आणि काही यकृतांच्या कार्याच्या त्या चाचण्या असतात. त्यासुद्धा ब्लड टेस्टद्वारे रक्ताच्या तपासणीने आपण जाणून घेऊ शकतो. त्याचबरोबर काही-काही वेळा सोनोग्राफीची सुद्धा गरज असते. जर पित्तनलिकेत म्हणजेच बाईल डक्टमध्ये अडथळा असेल, काही गाठ असेल, खडा असेल किंवा इतर काही कारणाचा संशय जर आला डॉक्टरांना, तर ते सोनोग्राफी करायला सांगतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग काय कारण आहे या काविळीचं हे समजून येतं. यकृताला कधी सूज आली, की त्यामुळे काय होतं, की त्याचं कार्य कमी होतं आणि मग त्याचं काम करण्याचं प्रमाण कमी झालं, की बिलिरुबिन जे आहे ते योग्य प्रकारे शरीराच्या बाहेर टाकलं जात नाही आणि ते साचून राहतं आणि मग कावीळ होते. म्हणून आपण म्हणतो, की अरे लिव्हर सुजलंय म्हणून कावीळ झाली किंवा यकृताला जी सूज आली आहे त्याच्यामुळे कावीळ होते, असं आपण म्हणतो. नवजात बालकाला कावीळ होते का? हो, नवजात बालकांना सुद्धा कावीळ होते. काय होतं, की काही-काही वेळा जन्मानंतर बाळांचे यकृत जे आहे, त्याची कार्यक्षमता तेवढी विकसित झालेली नसते. त्याच्यामुळे त्यांना जन्मतःच कावीळ होऊ शकते. पण ही बहुतेक वेळा आपोआप कमी होते, पण त्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे. जर जास्त प्रमाणात असेल, तर वैद्यकीय उपचाराची गरज तिथे सुद्धा भासते. कावीळ झाली ना की हळद खायची नाही असं म्हणतात, ऊस खा असं म्हणतात. आणि इतर आहार कसा असला पाहिजे त्याबद्दल थोडंसं सांगणार का? हां, आता मलाही आठवतं, की आम्ही लहान असताना कावीळ झाली, की लोकं सांगायचे, की हळद खाऊ नका, ऊस खा, जास्त ऊसाचा रस प्या किंवा ऊस चावून-चावून खाण्यावर जास्त महत्त्व असायचं. तर आता त्याच्यामुळे कावीळ बरी होते असं नाहीये, पण काय होतं, की तोंडाला चव नसते कुठल्याही आजारपणात. तर तेव्हा ऊस चावून-चावून खाल्ला, की तोंडाला चव येते, जरा चव लागते अन्नाला. त्याच्यामुळे ऊस खायला सांगत असावेत. आणि हळदसुद्धा जी आहे तिथं अँटिसेप्टिक आहे त्याच्यामुळे काही अपाय होईल, काही त्याच्यामुळे दुरुपयोग होईल, असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे हळद टाळणं हा सुद्धा गैरसमजच आहे, असं वाटतं. त्याचबरोबर आपल्याला आता यकृत जे आहे ते त्याचे पचन जे आहे ते सोपं व्हावं, पटकन अन्न पचावं यासाठी आपल्याला हलका आहार घेणं गरजेचं आहे. कुठल्याही आजारपणामध्ये आपल्याला डॉक्टर असंच सांगतात, की थोडा हलका आहार घ्या, की जेणेकरून पाचनक्रिया जी आहे आपली ती अजून बिघडणार नाही. इथे तर यकृतावरच इफेक्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला पटकन पचेल असं हलकं अन्न खाणं गरजेचं आहे.
अच्छा, म्हणजे मग हळदीशी तसं काही संबंध नाही, हळद खाल्ली तर चालेल, चालू हो शकते. तर हो हा तो एक गैरसमजच आहे असं म्हणायला लागेल. हो आणखीन असे काय काय गैरसमज त्या बाबतीत आहेत? आता काविळीच्या बाबतीत गैरसमज असा आहे की कावीळ ही आपोआप बरी होते. त्याचबरोबर काविळीला आयुर्वेदिक औषधच उपयोगी पडतात, ॲलोपॅथीमध्ये औषधं नाहीयेत, असे काही गैरसमज आहेत. पण हे तितकंसं खरं नाहीये, कारण काय आहे की कावीळ हे एक आजार आहे. आता हा आजार जो आहे तो प्रत्येक आजाराचे काही काही प्रकार असतात. साधी कावीळ असू शकते, त्याचबरोबर ती गंभीर स्वरूपाची कावीळ सुद्धा असू शकते. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची कावीळ आहे, हे आधी आपण वैद्यकीय उपचार, वैद्यकीय तपासणीतनं जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आपण ठरवलं पाहिजे, की कुठला उपाय करायला हवा. त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याला काय म्हणू आपण दोन्ही डॉक्टर म्हणजे आता आयुर्वेदिक पण आणि ॲलोपॅथी पण दोन्ही ह्याच्यामध्ये औषधोपचार आपण घेऊ शकतो. काय होतं काही-काही वेळेला कावीळ जर खूप मोठ्या प्रमाणात वाढली, तर त्यामुळे आपल्या शरीरात जे आहे ते अमोनियाचं प्रमाण जास्त होतं आणि त्याचा परिणाम रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो आणि गंभीर परिणाम ह्याचे होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे. त्यामुळे काविळीबद्दलचे जे गैरसमज आहेत ते बाजूला ठेवून आपण पहिल्यांदा डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. हो, म्हणजे मग हे आता जी लक्षणं समजा तू म्हणालीस ते आढळली, तर त्याच्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन पहिल्यांदा ते म्हणतील त्या चाचण्या करून घ्यायला पाहिजेत जर गरज असेल तर. आणि औषधोपचार ते म्हणतील त्याप्रमाणे आणि हलका आहार हा हो. शक्यतो घेणं हे योग्य. आणि अशा ह्याच्यानी पण तसा कावीळ म्हटलं तर गंभीर आहे, पण जर उपाय बरोबर योग्य वेळी जर केले तर मला वाटतं आटोक्यात पण आणू शकतो आपण. आणि मग घाबरण्याचं काही काहीच नाही. कारण नाही राहत असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की आजची माहिती उपयुक्त नक्कीच आहे आणि आपल्याला सर्वांना उपयोगी पडेल. कदाचित काहींना माहिती पण असेल, काहींना नवीन असेल, पण समज गैरसमज जे आहेत ते दूर करावेत असं आपल्याला वाटलं आणि हो. म्हणून आज आपण हा प्रयत्न केला. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कळवा. याबद्दल माहिती इतरांना पण द्यायचा आपण प्रयत्न करूया की ज्याच्यासाठी तुम्ही हा भाग शेअर पण करा. आवडलं असेल तर लाईक करा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. तर आज थांबूया इथे. हो, भेटूया हो. नवीन भागात नवीन नवीन भागात. विषयासह. तोपर्यंत तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.